नमस्कार, मी डॉक्टर बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत। बंधूंनो, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज या संतांनी मराठीचा वैभव वाढवला आणि महाराष्ट्रातील ही मराठी भाषा आज 7 समुद्रपार परदेशात देखील बोलली जात आहे। नुकताच परदेशामध्ये मराठीचं साहित्य संमेलन झालं, दिल्लीमध्ये मराठीचं साहित्य संमेलन होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईसारख्या प्रांतामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये आज मराठीला विरोध होत आहे। ही अत्यंत दुर्दैवाची आणि खेदाची बाब आहे। विषय आपल्या सर्वांना माहीत आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठीमध्ये बोललं पाहिजे, अन्यथा त्यांचे जे परवाने आहेत, त्यांचे जे परमिट आहेत ते रद्द केले जातील। 1 मे पासून याची अंमलबजावणी केली जाईल असे सरकारच्या वतीने प्रताप सरनाईक यांनी सांगितले आणि तसे त्यांनी जाहीर केले आहे। परंतु मराठी सक्ती नको, हिंदी भाषिक लोकांना किंवा जे परप्रांतीय व्यक्ती आहेत त्यांना मनाप्रमाणे वागू द्या, अशा प्रकारच्या भूमिका घेऊन काही व्यक्ती परिवहन मंत्र्यावरती आणि सरकारवरती दबाव आणत आहेत आणि याही पुढे जाऊन मराठीचा विरोध करत आहेत। बंधूंनो, मराठी भाषा ही आपली जन्मभूमी आहे, ही आपली कर्मभूमी आहे आणि त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मराठीची बोलू कौतुके, जो अमृताचाही पैजा जिंके, ऐसे अक्षरे सरस्वते मिळविती। ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी मराठीमधून जे वाङ्मय निर्माण केलं, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर असताना आपल्याच मुंबईमध्ये जर का मराठीला विरोध कोणी करत असेल तर आपण गप्प बसून चालणार नाही। मी महाराष्ट्रातील, मुंबईतील आणि पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा चालक, टॅक्सी चालक बंधूंना आवाहन करतो, बंधूंनो, मी 25 वर्ष ऑटो टॅक्सी चालकांमध्ये काम करत आहे आणि या 25 वर्षाच्या अनुभवावरून माझं असं मत आहे की मराठी सक्ती ही असलीच पाहिजे। आम्ही कुणालाही प्रांतभेद करत नाही, कुणालाही व्यवसायकारांना अडवत नाही, परंतु मराठीला जर का कोणी विरोध करत असेल तर ते खपून घेणार नाही आणि त्यामुळे तथाकथित संघटना ज्या कोणी असतील, ज्या मराठीच्या विरोधात बोलत असतील, तर अशा संघटनांसोबत अजिबात कोणी जायचं नाही। 4 तारखेला कसल्याही प्रकारे संप होणार नाही, या संपामध्ये कोणीही सहभागी होणार नाही। आम्ही मराठीच्या बाजूने आहोत हे दाखवण्यासाठी लवकरच आपण एक कार्यक्रम हाती घेणार असून लवकरच याची घोषणा एका संघटनेच्या मेळाव्यामध्ये आपण करत आहोत। येत्या गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहरात एक मेळावा होत आहे आणि त्या मेळाव्यात आपण याबाबतची घोषणा करत आहोत। धन्यवाद।